अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 81. श्री गुरुशरणं. कृते जनार्दनो देव त्रेतायां रघुनंदना द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभा. मूर्तीमध्ये देवत्व कसं येतं? वास्तविक या चराचरामध्ये परमेश्वर भरलेला आहे, त्यामुळे मूर्तीमध्येही तो असतोच, याविषयी संदेह बिलकुल नाही. पण मानवाच्या उन्नतीसाठी आणि आध्यात्मिक साधनेसाठी परमेश्वर विषयक ही संकल्पना पुरेशी ठरत नाही. कारण त्याला हवा असतो देव, आणि तोही चराचरातील नव्हे तर समोर ठेवलेल्या मूर्तीमधील देव. अशा वेळी मनाचे, नेत्रांचे एकाग्र लक्ष होण्यासाठी मूर्ती किंवा फोटोमधून गत्यंतरच नसते. मूर्तीमुळे त्या देवविषयक जाण किंवा दखल सतत जागृत राहते. तो आपल्या नेत्रांनी सतत मूर्तीचे अवलोकन करतो. त्या मूर्तीकडे पाहतानाच त्याला जप करावा वाटतो, आणि मूर्तीच्या सहवासामुळे त्या देवाचं पावित्र्य चरित्र त्याच्या मनामध्ये सारखं घोळत राहतं. अशा वेळी मूर्ती निर्जीव घेत नाहीच असूनही ती वरील कार्ये घडतात, तर मग त्या मूर्तीतून कंपने, स्पंदने, लहरी बाहेर पडू लागतात. केवळ परिणाम होऊ शकेल. ही कंपने व स्पंदने बाहेर पडण्यासाठी त्या मूर्तीमध्ये काही संस्कार घडावे लागतात. मनाने या मूर्तीच्या सहवासात माणसाचे वास्तव्य घडले, आपोआप त्या मूर्तीमधले देवत्व जागृत होतं. आणि शास्त्रामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सांगितलेली आहे. त्यात जलाधिवास, धान्य राशी रास, प्राणप्रतिष्ठा, होम अशी अनेक अंग आहेत. ती सर्व प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. केवळ नुसतीच स्थापना केलेली एखादी मूर्ती देखील काही दिवसांनी दृष्टांत देऊ लागते. त्यावेळी प्राणप्रतिष्ठेचा शास्त्रोक्त विधी माहीत नसेल, तेव्हा या मूर्तीची समंत्रक किंवा आमंत्रक, षोडशोपचार, पंचोपचार पूजा करून अभिषेक, अर्चन, जप या केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये सुद्धा देवत्व येतं. वरचेवर पंचामृत अभिषेक, उद्वार्जन, लिंबू भस्म लावून देव स्वच्छ करणे, आरती, नवरात्र विधी इत्यादी इत्यादी सोपस्काराने मूर्तीमध्ये देवत्व सिद्ध होऊन ती मूर्ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवू शकते. त्या मूर्तीमध्ये अनेक देवत्व आल्यानंतर त्या ठिकाणी एक सकारात्मक शक्ती निर्माण होते. आपण मनोमन दत्तमूर्ती किंवा दत्त पादुका डोळ्यासमोर आणा, त्यांची उपासना करा, त्यांच्या सेवेत राहा, नामस्मरण करीत राहा, आणि विविध दत्तक्षेत्री जाऊन त्यांची उपासना आणि सेवा करा, आणि सतत दत्तनामात राहा. कल्याण होईल. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.